बुलढाण्यामध्ये राज्यपालांना निवेदन न देता सुषमा अंधारे, रोहिणी खडसे परतल्या। प्रशासकीय बैठकीचं कारण देत राज्यपालांनी भेट टाळली। महिला अत्याचाराविरोधातील निवेदन देण्यासाठी मागितली होती वेळ। पंतप्रधान मोदी उद्या वाशिमच्या पोहरादेवी दौऱ्यावर। उद्या विरासत-ए-बंजारा नंगारा वास्तू संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा। पोहरादेवीमध्ये मोठा बंदोबस्त, 5240 पोलीस अधिकारी तैनात। पंतप्रधान मोदींना पोहरादेवीमध्ये मानाची पगडी दिली जाणार। मध्य प्रदेशमधील खास पगडी पोहरादेवीमध्ये दाखल। चांदीचा कड्यासह बंजारा समाजाचा पट्टा मोदींना भेट म्हणून दिला जाणार। दावोसमध्ये जाऊन सरकार खाऊन पिऊन आलं, बिलं उधार ठेवून आलं, उधारी देत नाहीत म्हणून तिथल्या कंपनीने सरकारला नोटीस पाठवली। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांचे ट्विट करत आरोप। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 41 महत्वाचे निर्णय। लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारकडून मुदतवाढ। मच्छीमार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय। होते नव्हते तेवढे सगळे पैसे लाडकी बहीण योजनेला देण्यास सांगण्यात आलं। लाडकी बहीण योजनेच्या निधीबाबत अधिकारी खासगीत सांगतात। शरद पवारांचं वक्तव्य। तिसऱ्या आघाडीमुळे आमची झोप गेली, आम्ही प्रचंड अस्वस्थ। तिसऱ्या आघाडीमुळे आमचं काय होणार, पवारांचं मिश्किल वक्तव्य। भाजपाकडून विधानसभा निवडणुकीसाठी संचालन समिती जाहीर। भाजपच्या सर्व मोठ्या नेत्यांसहित 216 जणांचा समितीमध्ये समावेश। सुधीर मुनगंटीवार विधानसभा निवडणूक संचालन समितीचे अध्यक्ष।